बळीराजासाठी सर्वात महत्त्वाची बातमी. आता युरियाची कमतरता भासणार नाही, कारण भारत आणि रशियाने मिळून रचला एक महाकाय इतिहास. रशियाच्या भूमीवर युरियाचा महाप्रकल्प उभा राहतोय. रशियाची साथ आणि भारताची गुंतवणूक, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट, युरियाचा महासंकल्प. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. जगाच्या पाठीवर युद्ध सुरू आहे, पण भारतानं आपल्या शेतकऱ्यांच्या पोटाचा विचार केलाय. भारत आणि रशिया आता संयुक्तपणे वर्षाला 20 लाख मेट्रिक टन युरियाची निर्मिती करणार आहे. रशियातील समारा इथल्या तोगलियाट्टीमध्ये हा महाकाय प्रकल्प 2 वर्षात उभा राहणार आहे. काय आहे हा मेगा प्लॅन तेही पाहूयात. तर या प्रकल्पात भारताची 50% भागीदारी आहे. इंडियन पोटॅश, RCF आणि NFL या भारतीय कंपन्या मिळून तब्बल 10,500 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. रशियाकडून खत क्षेत्रातील दिग्गज युरलकेम कंपनी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात तयार होणाऱ्या सर्वच्या सर्व युरिया थेट भारताकडे येणार आहे. जग युद्धाच्या छायेत असतानाही भारताने योग्य फिल्डिंग लावली आहे. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्याने युरियाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती होती, पण मोदी सरकारने रशिया, अल्जेरिया आणि नायजेरियातून पुरवठ्याचं चोख नियोजन केलंय. होर्मुझ सामुद्रधुनीला वळसा घालून 2.5 दशलक्ष टन युरिया भारतात आणण्याची मंजुरी आधीच मिळाली होती. भारताला दरवर्षी कोट्यावधी टन युरिया लागतो. 2026 मध्ये भारताने 10 दशलक्ष टन युरिया आयात केला होता. आता रशियातील हा नवीन प्रकल्प आणि ओमान मधील प्रकल्प भारताला युरियाच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतानं आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. युद्धाच्या काळातही आपल्या गरजांसाठी रशियाला सोबत घेणं हे भारताच्या यशस्वी परराष्ट्र धोरणाचं प्रतीक आहे. या करारामुळे भारताच्या अन्न सुरक्षेला एक भक्कम कवच मिळालं असून खतांच्या दरवाढीला लगाम बसेल. मैत्री रशियाची, ताकद भारताची आणि भरभराट होणार बळीराजाची. तर रशियातून येणारा हा पांढरा सोन्याचा डोस भारताच्या मातीला सुजलाम सुफलाम करणार हे नक्की. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.